नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शाळेचा पहिला दिवस. आपल्या राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर आता 16 जूनपासून शाळा सुरू होत आहे. म्हणजेच हा दिवस मुलांचा शाळेतील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला दिवस आहे. आपण जरी एकमेकांसाठी अनोळखी असलो तरी वर्गात बसल्यानं ओळखी होत जातात. दुसऱ्या दिवशी आपण एकाच वर्गात असल्याची जाणीव मनात निर्माण होते. वर्षभरासाठीचं नातं पहिल्याच दिवशी तयार होऊ लागतं. हो ना, विद्यार्थ्यांना शाळेची, वर्गाची आणि संपूर्ण परिसराची ओळख होते. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचा ठरतो. त्याच दिवशी शाळेची गोडी निर्माण होते. प्राथमिक शाळेतील पहिला दिवस म्हणजे शाळेची स्वच्छता. मी जेव्हा माझ्या करंदीखेबा गावातील शाळेत इयत्ता पहिलीत होतो तेव्हा भोर तालुक्यातील करंदीखेबाच्या शिक्षिका सुलोचना ढुमे गोळे मॅडम आमच्याकडून शाळेची साफसफाई करून घेत असत. त्या काळी 7 जून रोजी शाळा सुरू होत असे. काही वेळा पाऊस झाल्यामुळे झाडांचा पालापाचोळा ओला असे. त्यामुळे झाडू मारताना काळजी घ्या असा सावधगिरीचा सल्ला गुरुजी आणि बाई देत होत्या. त्यानंतर वर्गात शेणाचं सारवण केलं जात असे. दररोज नियमित प्रार्थनेपूर्वी वर्गाची साफसफाई होई. दुसऱ्या दिवशी मी माझ्या बागेतील शोभेच्या झाडांच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन शाळेच्या परिसरात लावत असे. त्यामुळे रंगीबेरंगी पानांनी शाळेला जणू शोभाच यायची. आजकाल काही शाळांमध्ये मुलंच नाहीत, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे शाळेची साफसफाई कोण करणार? अशा वेळी गावातील प्रतिष्ठित लोक, ग्रामस्थ श्रमदानातून शाळेची स्वच्छता करतात. बंद असलेल्या शाळा मुलांची वाट पाहताना उदास दिसतात. प्रत्येकाच्या जीवनात शाळेतील पहिला दिवस एक नवीन दिशा देणारा असतो. मग ती इयत्ता पहिली असो, 5वी असो, 8वी असो किंवा 11वी असो. नवीन शाळा, नवीन परिसर, नवीन मित्र. त्यामुळे पहिल्या दिवशी आपण थोडे नवखे असतो. पण एकदा का पहिला दिवस गेला की मग आपल्यालाच आपलेपणाची जाणीव होते. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या दिवशी आपण आपल्या जीवनातील नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत असतो. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची जिद्द निर्माण होते. शिस्तबद्ध आयुष्याची सुरुवातही त्याच दिवशी होत असते. शाळा सुरू होणार म्हटल्यावर आईवडील आपल्या मापाचा गणवेश शिवतात. नवीन बॅग, वह्या, पुस्तके, कंपासपेटी, पेन्सिल, डबा, पाण्याची बाटली, शूज आणि छत्री अशी संपूर्ण तयारी आधीच केली जाते. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरू होते अशी आतुरता प्रत्येक मुलाच्या मनात असते. पहिल्या दिवशी लहान मुले शाळेत जाताना त्यांच्यासोबत आई वडील किंवा घरातील मोठे व्यक्ती असतात. पण आई वडील परत जातात हे लक्षात येताच काही मुले घरी पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ही आठवण आजही मनात घर करून असते. पहिल्या दिवशी वर्गातील ओळखी होतात. आपल्याच विभागातील मित्र असल्यास ये जा करायला नवीन सोबती मिळतात. वर्गात बसण्याची जागा ठरते. वर्षभर त्याच जागेवर बसायचे असते. त्यामुळे शिस्त लागते. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे संस्कार आपल्या शाळेमध्ये रुजत असतात. आणि म्हणूनच चांगला समाज खरं तर शाळांमधूनच निर्माण होत असतो. पहिल्या दिवशी शाळेच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात मुलांचं स्वागत होतं. काही ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. गाणी, भेंड्या, गोष्टी, अभंग यांचे सादरीकरण होते. नंतर शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या इतिहासाबद्दल सांगतात. पंचक्रोशीत मिळालेला नावलौकिक उलगडून दाखवतात. काही शाळांमध्ये वडापाव, समोसा, गोडधोड खायला दिलं जातं. मुलांना विचारलं जातं, तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीत काय केलं? आणि ती हसत खेळत उत्तरं देतात. पहिल्या दिवशी शाळेचा वेळ थोडा कमी असतो. त्याच दिवशी मुलांना सांगितलं जातं की उद्या वेळापत्रक, विषय शिक्षकांची ओळख करून दिली जाईल. त्यानंतर नियमित दररोज शाळेय कार्य सुरू होईल. विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही याच दिवशी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, प्रेरणा मिळते आणि एकंदरीतच शिक्षणाची गोडी निर्माण होते. एकंदरीतच गमतीदार आणि आठवणींनी भरलेला शाळेचा पहिला दिवस तो आठवणीत राहावा म्हणून आपण शाळेत गेलंच पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.